नमस्कार सखींनो, मी अनघा आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत अनघास डेली नेस्ट हे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. कसे आहात तुम्ही सगळेजण? हो, सगळेजण खूप मस्त आणि छान आहात. पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी एक नवीन व्लॉग घेऊन आलेली आहे आणि हा व्लॉग असणार आहे किराणा शॉपिंग म्हणजेच ग्रोसरी शॉपिंग. खूप दिवसांनंतर मी डीमार्टमध्ये गेली होती कारण मला करायचं होतं ग्रोसरी शॉपिंग. इथे आल्यापासून म्हणजे इथे आम्ही राहायला आल्यापासून डीमार्टमध्ये जाणं तसं खूप कमी असतं, पण काल फायनली आम्ही डीमार्टमध्ये गेलो होतो कारण आम्हाला करायचं होतं ग्रोसरी शॉपिंग आणि खूप साऱ्या सामानांचं करायचं होतं. सो म्हणू का खूप किराणा भरलेला आहे, नाही म्हणता खूप किराणा भरलेला आहे आणि खूप मज्जा आली कारण मी गेले होते डीमार्टमध्ये आणि ते सुद्धा माझ्या आवडत्या ठिकाणाच्या डीमार्टमध्ये. डीमार्टच्या तशा भरपूर शाखा आहेत ठाण्यामध्ये, मुंबईमध्ये, पण मला पर्सनली जी शाखा आवडते ती आहे पवई हिरानंदानी. कारण लग्न झाल्यापासून तिथेच जाणं होतं आणि मग ते एक असतं ना की आपण एखाद्या जागेची आपल्याला सवय झाली का मग तिथे जो कम्फर्ट झोन बसतो तो कुठेच नसतो. तुम्हाला असं कधी होतं का? होत असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. पवईमधलंच डीमार्ट का असं तुम्हाला क्वेश्चन पडला असेल जेव्हा मी तुम्हाला सांगितलं की माझं आवडतं ठिकाणा मधली ब्रांच ही पवईमधली आहे म्हणजेच डीमार्ट पवई. तर हे असं का? तर मुळातच लग्न झाल्यापासून त्याच ब्रांचमध्ये माझं जाणं होतं आणि जसं आम्ही ठाण्यात शिफ्ट झालो तरी सुद्धा आम्ही तिथेच जायचो. पण आता काय आहे ना की आपण ज्या घरामध्ये राहतो त्या घराची साईज खूप कॉम्पॅक्ट आहे, म्हणजे छोटी आहे. त्यामुळे काय होतं, बल्कमध्ये सामान भरणं होत नाही. म्हणजे जसं गरजेचं आहे तसंच सामान भरलं जातं. त्यामुळे काय होतं की तांदूळ संपले तर आपण ऑनलाईन मागवतो. आपल्याकडे खूप सारे ऑप्शन्स असतात, जसं की इन्स्टामार्ट आहे, ब्लिंकिट आहे, झेप्टो आहे. इथून आपण मागवण्याचा प्रेफरन्स वाढवतो आणि मग त्यामुळे शॉप विजिट म्हणजेच आपण एखाद्या ठिकाणावर जाऊन सामान खरेदी करणं थोडंसं थांबवतो. पण त्या मानाने आपण जर कंपॅरिझन केलं तर जेव्हा आपण शॉपमध्ये जाऊन व्हिजिट करतो आणि आपण ऑनलाईन मागवतो तेव्हा कॉस्ट वाईज थोडंसं हाय बजेटिंग होतं आणि ते टाळायचं होतं ह्या वेळेस कारण आपल्याला खूप साऱ्या सामानांची शॉपिंग करायची होती. आणि पवईच का? तर मुळात पवईमधली ब्रांच जर तुम्ही बघितली, जर तुम्ही गेला असाल तर खूप नेटनेटकं, सुस्वच्छ, जागच्या जागी. आणि आता मला माहिती आहे की ह्या ठिकाणाला मी गेल्यानंतर मला तिथून ते गोष्ट मिळणार आहे. फॉर ॲन एक्झाम्पल, मला मॅगी घ्यायची आहे तर मला माहिती आहे की मॅगीचं शेल्फ कुठे आहे. मला तांदूळ घ्यायचे आहेत तर आय नो की तांदळाचं शेल्फ कुठे आहे आणि मग त्याच्यामुळे सामान शोधणं डिफिकल्ट जात नाही. आता नॉर्मली जेव्हा आम्ही ठाण्यात आलो ना तेव्हा आम्ही इकडच्या 2 ब्रांचेसला भेट दिली होती. एक म्हणजे आपलं कोलशेत डीमार्ट आणि दुसरं म्हणजे कासारवडवलीचं. पण पर्सनली मला ते नाही पटलं कारण का प्रचंड गर्दी. म्हणजे सामान घ्यायला जेवढा वेळ लागत नाही तेवढं बिलिंग काउंटरला आपल्याला थांबावं लागतं आणि शिवाय आजूबाजूचं जे नीटनेटकेपणा आहे, स्वच्छता आहे ती ॲज कम्पेअर्ड टू पवई खूप कमी आहे आणि मग थोडीशी डिसअपॉइंट होते आणि म्हणून मी तिथे जाणं प्रेफर करत नाही. सो म्हणून माझा प्रेफरन्स हा पवई डीमार्टला जास्त असतो. कारण ट्रॅव्हलिंग जर बघायला गेलं तर इथे आपण लाईनीमध्ये उभं राहिलो बिलिंग काउंटरला तर तेवढाच जाणार आहे जेवढा टाइम आपण इथून पवईला जाणार आहोत आणि तिथून सामान घेऊन आपण घरी येणार आहोत. कारण आपल्याकडे 4 व्हीलर आहे आणि मग आपण ट्रॅव्हलिंग कन्व्हिनियन्सने बघायला गेलं तर इझी होऊन जातं. सो म्हणून माझं प्रेफरन्शियल ब्रांच आहे डीमार्टची पवई. मी जेव्हा किराणा शॉपिंगला जात असते मग ते डीमार्टमध्ये असो किंवा अदर शॉपमध्ये असो किंवा भाज्यांची शॉपिंग असो, मला मोस्टली लिस्टची गरज लागत नाही. ॲक्च्युली असतं माझ्या मोबाईलमध्ये नोटपॅडमध्ये लिस्ट, पण नॉर्मली मला त्याची गरज लागत नाही कारण का मी सगळं डोक्यामध्ये फिट ठेवत असते आणि मला माहीत असतं की आता ही गोष्ट आपल्याला घ्यायचीच आहे. तर अशा खूप साऱ्या गोष्टी मी घेतलेल्या आहेत आणि शिवाय आपण जेव्हा डीमार्टमधून शॉपिंग करतो ना आपल्याला खूप साऱ्या गोष्टींचं डिस्काउंट तिथे मिळत असतो. आता तुम्ही जेव्हा नॉर्मल किराणाच्या शॉपमध्ये जाल, म्हणजे किराणा शॉप असो किंवा मग अदर मार्ट्स असो, तुम्हाला तिकडच्या किमतींमध्ये आणि डीमार्टमधल्या किमतींमध्ये खूप फरक आढळेल. जे डिस्काउंट तुम्हाला डीमार्टमध्ये मिळतं ते तुम्हाला या मार्टमध्ये मिळतच नाही. अर्थातच क्राउडेड प्लेस असल्यामुळे, कारण खूप लोकांचा प्रेफरन्स डीमार्टला असल्यामुळे नॉर्मल
मार्टमध्ये मिळणारं सामान साहजिकच महाग मिळतं, पण जर आपल्याला इथे खूप सारं डिस्काउंट मिळत असेल तर व्हाय नॉट आपण डीमार्टला व्हिजिट केलं पाहिजे, असं मला तरी पर्सनली वाटतं. तुम्हाला काय वाटतं, तुमचं मत काय आहे हे मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. त्याशिवाय डीमार्टमध्ये तुम्हाला खूप फ्रेश सामान मिळतं. नॉर्मली जसं मी तुम्हाला सांगितलं की मला पवईच का आवडतं, पवईमध्ये मिळणारं सामान ना खूप फ्रेश असतं. हा माझा पर्सनल अनुभव आहे. म्हणजे इवन प्रोडक्टवरच्या एक्सपायरी डेट्सपासून ते त्याचा फ्रेशनेस, त्याचं पॅकेजिंग, ह्या सगळ्याच गोष्टींमध्ये खूप सारा फरक आपल्याला दिसत असतो आणि तो मला पवई डीमार्टमध्ये जाणवतो. त्यामुळे मी तिकडून घेतलेलं सामान मला आजपर्यंत आठवलं नाही आहे की खराब झालेलं आहे. इवन दो ते खूप लाँग टर्मसाठी मी जरी ठेवलेलं असेल तरीसुद्धा. तर असं एकंदरीत माझं नियोजन असतं किराणा शॉपिंगच्या बाबतीमध्ये आणि मी खूप सारा किराणा शॉप केलेला आहे. त्याच्यामधलं मोजकंच सामान मी तुमच्याबरोबर शेअर करते आणि तुम्हाला सांगते की नाविन्याने ह्या वेळे मी लिस्टमध्ये नसताना सुद्धा कोणतं सामान घेतलेलं आहे. आणि तुम्ही सुद्धा असं करता का कधी कधी की लिस्ट बनवलेली असते पण तिथे गेल्यानंतर वाटतं की नाही यार घेऊयात हे, नाही यार घेऊयात हे, आणि माझं सुद्धा होतं. तरी ह्यावेळी मी खूप कंट्रोल केला आहे स्वतःवर आणि ते एक असतं ना मनामध्ये, अरे मी कंट्रोल केलं, पण केलंय मी कंट्रोल आणि मी खूप उपयुक्तच गोष्टी घेतलेल्या आहेत. सो त्या सगळ्या तुमच्याबरोबर मी आता शेअर करते. चला पुढच्या क्लिपमध्ये तुम्हाला सगळं तेच दाखवते. तर इथे मी ही घेतली आहे तूर डाळ लातूर, जी आहे 179ला, पण मला डीमार्ट प्राईसला ती मिळाली आहे 138ला. त्यामुळे किती डिफरन्सेस आहे कॉस्टमध्ये आणि खूप 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 आपल्याला डिस्काउंट मिळतं आणि त्याच्यामुळे आपली सेविंग होते. त्याचप्रमाणे मूग डाळसुद्धा घेतलेली आहे आणि मूग डाळीची कॉस्ट होती 98, जी मला पडलेली आहे अराउंड 68 वगैरे. सो किती उपयुक्त आहे जेव्हा आपण डीमार्टमधून एखादं सामान घेतो आणि त्यांचं पॅकेजिंग जरी तुम्ही बघितलं असेल तरी किती नीट नेटकं आणि स्वच्छ आहे. आता नॉर्मली हीच डाळ जेव्हा आपण नॉर्मल किराणा दुकानातून घेतो तेव्हा त्याच्यामध्ये थोडीशी पावडर असते जेणेकरून ते जुनं झालेलं असतं, पण तसं तुम्हाला डीमार्टमध्ये आणि मोस्टली तर पवई डीमार्टमध्ये अजिबात आढळणार नाही. आता ही डाळ मी कितीही लॉंग टर्मसाठी ठेवली तरी सुद्धा ही अशीच फ्रेश दिसणार आहे जशी ही इथे दिसत आहे. सो हा माझा पर्सनल अनुभव आहे. जर तुमचा काही अनुभव असेल वेगळा तर मला ते नक्की कळवा. तर ह्या अशा डाळी, तांदूळ, त्याच्यानंतर स्प्राउट्स असं मी घेतलेलं आहे. त्याच्यानंतर मी खूप सारे मसाले सुद्धा घेतलेले आहेत, जसं की पावभाजी मसाला आला, त्याच्यानंतर आपलं गरम मसाला आला, चाट मसाला आला. मला काळं मीठ घ्यायचं होतं ह्यावेळी काहीतरी नवीन, कारण ताकामध्ये टाकायला वगैरे ते छान वाटतं म्हणून. त्याचबरोबर आम्ही स्नॅक्स घेतलेला आहे, कारण का परीच्या डब्याला तो द्यावा लागतो मला एक काहीतरी असंच तोंडी लावण्यासाठी. मग जर चपाती भाजी दिली तर त्याच्याबरोबर ती आवडीने ते खाते. सो मग अशा सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहे. आणि मी नवीन काय घेतलं आहे तुम्हाला माहिती आहे डीमार्टमधून, सो ते सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करते. इथे मी घेतलेलं आहे हे सँडविचचं भांडं, म्हणजे सँडविच मेकर. ॲक्च्युली लग्नाच्या वेळेस मला आईने दिलं होतं सँडविच मेकर, जे खराब झालं आणि मग जेव्हा आम्ही इथे शिफ्ट होणार होतो आधीच्या घरातून, सो तेव्हा मग ते टाकून देण्यात आलं, कारण का त्याचं हे जे कोटिंग होतं ना हे सगळं निघालेलं. सो म्हणून काल डीमार्टमध्ये दिसलं तर घेतलं, कारण का खूप दिवस झाले सँडविच बनवलं नाही आहे. तव्यावर तसं बनवलं जातं पण ते असं धरून नाही ठेवत, आणि मग त्याच्यासाठी सँडविच मेकर असेल तर ते इझी जातं. म्हणून मी काल ॲडिशनल सँडविच मेकर घेतलेलं आहे, जे माझ्या लिस्टमध्ये अजिबात नव्हतं. आणि तुम्हाला मी सांगितलं ना की तुम्ही सुद्धा असं काही घेता का जे तुमच्या लिस्टमध्ये नसतं, हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि जेव्हा मी असं ॲडिशनल काहीतरी घेतं तेव्हा माझे हजबंड मला नेहमी हसतात. आणि मगाशी मी सांगत होती त्याच्यामागचं कारण माझं हेच होतं की मला ते सांगत होते की ह्यावेळी तू खूप कंट्रोल केला आहे स्वतःवर आणि तू नाही घेतलेलं आहे वायफळ काही. तर मला बरं वाटलं, कारण का असतं ना असं म्हणून. सो हे सँडविच मेकर मी एक्स्ट्रा घेतलेलं आहे, जे माझ्या लिस्टमध्ये नव्हतं. तर मी हे घेतलेले आहे रबर बँड्स आणि क्लिप्स परीसाठी, कारण तुम्हाला माहिती आहे का
आली आहे बघा इथे. सो मी हे घेतलेलं आहे माझ्या परीसाठी, कारण का माझं कसं आहे माहिती आहे की कुठेही गेली आणि असं काही दिसलं ना मला लहान मुलांचं तर मी घेत असते आणि मी नाही सोडत. मग ते मला माझे हजबंड किती म्हणाले की नको, कशाला घरात एवढ्या वस्तू असताना तुला का घ्यायचं असतं. पण असतं ना की मुलीसाठी काहीतरी नवीन नवीन घ्यावं आणि मला तसं तिला सजवायला खूप जास्त आवडतं. सो म्हणून मग मी हे तिच्यासाठी घेतलेलं आहे आणि किती क्यूट आहेत, सगळे ॲनिमल्स आहेत ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघत असाल तर. आणि हे रबर बँड्स आहेत तिचे डेली, कारण का तिचे हेअरकट्स केलेले आहे मी आणि वाढलेले सुद्धा आहे हेअर्स, तर 2 बो बांधायचे असतात मला आणि म्हणून मी हे घेतलेलं आहे तिच्यासाठी. सो हे लवकरच यूज होईल आणि ते तुमच्यापर्यंत पोचवलं जाईल. सो स्टे ट्यून फॉर दिस थिंग. असो आपला विषय वेगळीकडे चाललेला आहे. सो अशा सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टी मी घेतलेल्या आहेत आणि असं माझं छान असं शॉपिंग झालं डीमार्टमधून खूप साऱ्या किराणाचं. आणि आता ते किराणाचं आहे जे काही सामान आहे ते मला त्या त्या जागेवर अरेंज करायचं आहे. तर अशी माझी सगळी डीमार्टमधली शॉपिंग झालेली आहे आणि असं सगळं ग्रोसरी सामान मी घेतलेलं आहे. फ्रॉम तांदूळ, डाळ, स्प्राउट्सपासून, खाण्याच्या वस्तूंपासून म्हणजे स्नॅक्स आयटमपासून ते तेल झालं, त्याच्यानंतर सॉसेस झाले, मसाले झाले, खेळणी झाली, क्लिप्स झाले, ह्या सगळ्या गोष्टींची शॉपिंग माझी डीमार्टमध्ये झालेली आहे कालच. आणि अराउंड 8,000 असं बिल झालेलं आहे. पण ॲक्च्युअल कॉस्ट वाईज जर बघायला गेलं तर समथिंग इट वॉज 9,100 असं होतं, 100च्या रेंजमध्ये. सो ते आम्हाला 8,230 समथिंग असायला, म्हणजे जवळजवळ 800-900चं डिस्काउंट आपल्याला मिळालं. तर का नाही, चांगलंच आहे ना ते. सो असा होता हा माझा एकंदरीत डीमार्ट ग्रोसरी शॉपिंग हॉल असं आपण म्हणू शकतो ह्या ब्लॉगसाठी, हो की नाही. अर्थातच मी तुम्हाला सगळं सामान दाखवलेलं नाही आहे, पण मी पवई डीमार्टमधला माझा शॉपिंगचा एक्सपिरियन्स कसा होता हे मी तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे. आणि इवन तुम्हाला तिथे सर्व्हिससुद्धा खूप फास्ट आणि खूप छान मिळते. कस्टमर्स सुद्धा खूप छान आहेत, कोऑपरेटिव्स आहेत आणि त्याचबरोबर स्टाफसुद्धा खूप छान सर्व्हिस प्रोव्हाइड करणार आहे. म्हणजे तुम्हाला बिलिंग काउंटरला सुद्धा कोणतंही फ्रस्ट्रेशन येत नाही. तेच तुम्ही बाकीच्या डीमार्टमध्ये जाऊन बघा, तुम्हाला तिथे खूप फ्रस्ट्रेशन येतं, अरे आता तरी आमचा नंबर येईल, अरे आता तरी आमचा नंबर येईल, जे तुम्हाला पवई डीमार्टमध्ये नाही बघायला मिळत, कारण का तिकडची सर्व्हिस खूप क्विक आहे आणि हा माझा पर्सनल अनुभव आहे. असो तर हा होता आपला एकंदरीत डीमार्ट शॉपिंग ग्रोसरी शॉपिंग हॉल. आणि तो तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. मला तरी खूप मज्जा आली काल खूप दिवसांनी डीमार्टमध्ये शॉपिंग करून, कारण का मी खरंच खूप दिवसांनी डीमार्टमध्ये गेले, ते सुद्धा वैभवच्याच म्हणजेच माझ्या हजबंडच्या पाठी लागून लागून. कारण का त्यांचं असं म्हणणं होतं, अरे पवई खूप लांब आहे भक्ती आणि तुला इकडेच कोणत्या तरी डीमार्टमध्ये आपण जाणं प्रेफरन्शियल ठेवूयात, पण मला ते नव्हतं जायचं आणि माझ्या हट्टा पायी ते मला पवई डीमार्टला घेऊन गेले आणि माझी मनासारखी शॉपिंग झाली. सो तुमचे काही अनुभव असतील तर मला ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. चला भेटूयात आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत नमस्कार अँड थँक्स फॉर वॉचिंग की एवढा वेळ देऊन तुम्ही माझा हा व्लॉग बघितला. स्वस्त राहा आणि स्वतःची काळजी घ्या आणि त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. डाळी बाजूला काढून सगळ्यात स्प्राउट बाजूला